अक्षरशः दैना उडाली आहे। वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय, लोकांचे प्रचंड हाल होत आहेत। मागच्या वर्षी वन विभागाची भिंत आहे ती साईनगर परिसराला जी जोडलेली भिंत आहे ती पडली आणि त्याच्यानंतर वन विभागाने काहीच केलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या डोंगरावरनं पाणी खाली येत आहे आणि परिणामी ते पाणी सगळं या मार्गाने अनेक खालच्या घरांमध्ये देखील जात आहे। आता आपण बघितलं तर मध्ये कठडे लावून ठेवले आहे, टीना लावून ठेवले आहे, जेणेकरून पाणी त्यांच्या घरात शिरू नये यासाठी या सगळ्या नागरिकांनी काही पत्रे आहे, टीना आहे ते सगळे दगडाच्या सहाय्याने ते जोडून ठेवले आहे, जेणेकरून वरनं जे आलेला पाण्याचा फ्लो आहे तो खाली जावा आणि त्यांच्या घरात शिरू नये। सगळे नागरिक देखील आहेत आणि या घरातली मी परिस्थिती दाखवते। काही वेळापूर्वी पाऊस पुण्यातला थांबलाय, त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला। मात्र जेव्हा सकाळपासून पाऊस सुरू होता त्यावेळी मोठा फ्लो आला आणि यांच्या घरात पाणी शिरलं। साधारण किती वाजता पाणी शिरलं होतं घरात? अहो सकाळी 6 वाजल्यापासून पाणी काढून हे बघा माझी कंबर दुखायला लागली। सगळं कपडे वगैरे सगळं भिजून सगळ्याची दैना उडाली। मागच्या वर्षी भिंत पडली होती, तुम्ही हे सगळं सांगितलं होतं? हो सांगितलं होतं, पण काय आलंच नाही कुणी। त्या घरातली जर आपण परिस्थिती बघितली तर या घरातल्या सगळ्या महिला आहे, पुरुष मंडळी तिकडे पत्रे लावायला सगळे प्रयत्न करतायत आणि महिला जे आहे ते घरातलं पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतायत। छोटंसं घर आहे पण या घरातलं सगळं सामान आहे ते पाण्यानं भिजलं होतं काही वेळापूर्वी, मात्र तेच सगळं सामान आहे ते सामानाची विल्हेवाट लावण्याचा सगळा प्रयत्न या सगळ्या घरात सुरू आहे। बाहेरची पण परिस्थिती तीच आहे, इथल्या आजूबाजूचे जे घर आहेत त्याही घरात अशीच परिस्थिती आहे। वन विभागानं जर ही भिंत वेळेवर बांधली असती तर या नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता।